घ्या मॅचला सुरुवात केली जाईल. आपण जर पाहायला गेलं तर चला सलामीर फलंदाज संदीप विचारे आणि त्याचबरोबर अनिकेत तेरेकर ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकत असताना आपण ज्या गोलंदाजाची चर्चा केली तो गोलंदाज बासित देशमुख गोलंदाजी मार्कवरती आहे. सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंडकडून तो गोलंदाजी केली जाईल. आपण सातत्यानं सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे या एंडची चर्चा करतोय. त्या दापोली नगर पंचायतच्या नगरसेविका महोदय देखील आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेच्या आमच्या मार्गदर्शिका देखील आहेत. आज त्याच एंडकडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज बासित देशमुख यांना पाहताय. समोर संदीप विचारे आणि अनिकेत तेरेकर या जोड गोळीची चर्चा आपण आता या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये करणार आहोत. पहिला ओव्हरचा विकेट बॉल संदीप विचारे तय हो यावेळेला चांगला स्ट्रोक अलोंग द कार्पेट खेळला गेलाय. डीपला क्षेत्ररक्षक असेल पॉवर प्लेचं षटक आहे केव्हा केवळ एक रन्सनं मात्र खातं उघडले जाते. म्हणजे अनिकेत तेरेकरच्या दोन बॅक टू बॅक सिक्सेस साठी ऋषी वांद्रे सर यांच्याकडे 1000चं कॅश प्राइज आलंय. म्हणजे त्यांनी सांगितलं की इथे लगेच दोन षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत तेरेकरला ऋषी वांद्रे सर यांच्याकडे दिलं जाईल. आहे तर समोर बासित देशमुख संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. यष्टीरक्षक आपण शार्दूल यांना पाहत आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील चर्चेतलं नाव देखील आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये जॉली बॉयज या टीम कडून ते खेळताना दिसत आहेत. इथे पहिलाच बॉस्टे डाइव्ह केले. क्षेत्ररक्षक रेस लागले. चेंडू सरळ दिशेने 4 रन्स मिळतील. आणि इथे चौकार आलाय आपल्याला. जबरदस्त फटका पहिल्या जोरती चौकार ठोकत असताना अनिकेत तेरेकरचा इरादा त्यांनी स्पष्ट केलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तेच फटके मात्र पहिल्याच बॉलवरती खेळताना आपण देखील पाहतोय. आणि स्कोर पण मात्र पुढे थोडस सर्केल 5 या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती बासित तयार राहिलाय. पुढचा चेंडू टाकेल अनिकेत तेरेकर. नॉर्मली शफल स्विच इट करण्याचा प्रयत्न असेल जोरदार फील आणि तिथे मात्र बिंदी बॉल डॉट बॉल येतोय. स्विच इट म्हणजे तिथे मोठा स्ट्रोक खेळण्याची अजिबात गरज नव्हती. म्हणजे तुमच्या मागच्याच बॉलवरती चौकार आलाय. सरळ मार्गाने यश मिळतंय. तुम्हाला वाकड्या बॅटनं अगदी खेळण्याची आवश्यकता अजिबात नव्हती. आणि इथे जर पाहायला गेलं तर सम्राणी किती तेरेकर तयार असेल. स्विच इटचा उपयोग करायचा होता. ऑफला चांगला ड्रायव्हिंग गॅपला ढकललाय. इथे मात्र चेंडू का दणदण करत कव्हर पॉइंटला 4 रन. वा सुपर स्ट्रोक. कमालचं क्रिकेट आपण पाहिलंय. अनिकेत तेरेकर ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. ही स्पेशालिटी राहिली आहे. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. मागच्या आपण सम्राट युवा चषकामध्ये देखील खेळलो होतो आणि तो कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळणं पसंत करतो. म्हणजे ऑफ साइड अगदी स्ट्रॉंग एरिया राहिला अनिकेत तेरेकरचा. हालांकी अनेक आपण राईट हँडेड बॅटरला लेग साइडचा स्ट्रॉंग एरिया आपण 80% बॅटर्सना बघत राहतो. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत तेरेकरचा स्ट्रॉंग एरिया अगदी कव्हर पासून लॉंग ऑफ पर्यंत आहे. फ्रंट फुटचा वापर या वयसा देखील गॅप मध्ये 3 बॉल 3 दणदणीत 4 रन्स मिळत आहेत. वा कमालची बॅटिंग चालली आहे. बासित देशमुख वरती थोडस तुटून पडताना दिसलाय फलंदाज अनिकेत. सरळ गॅप मध्ये स्ट्रोक आहे. काय स्ट्रोक होता. जो साऊंड आला ना बॅट मधून अगदी काबिल तारीफ होता. अगदी खूबसूरतीवाला स्ट्रोक होता. स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती रन संख्या जाऊन पोहोचले आणि हेच कुठेतरी आवश्यकता होती. या फटक्यांची आवश्यकता होती बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत तेरेकर बासित देशमुख यांच्यावरती आक्रमण चढवतात. तर दुसऱ्या बाजूला संदीप विचारे फलंदाज आहेत. त्यांनी स्ट्राइक मात्र रोटेट करून अनिकेतला सांगितलं की तुम्ही आता आक्रमण करा. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. आता थोडे विचार देखील बदललेले आहेत. गोलंदाज बासितनं राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील टाकताना आपण पाहिलंय
डावला स्विच इट वा काय देखना स्ट्रोक चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर वा अनिकेत तेरेकरच्या पाठमधून चौकार येतोय षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त धाव संख्या 17 रन्स जबरदस्त स्विच इट आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ तर संपन्न झाले समाप्त झालाय धाव संख्या 17 ज्याच्यामध्ये अनिकेत तेरेकरने 5 बॉल मध्ये लगातार ज्याच्यामध्ये एक बिंदी आणि त्या 3 लगातार चौकार आणि एक चार टोटली 4 चौकार आले या ओव्हर मध्ये ही बिग स्टोरी राहिले पहिल्या ओव्हरचे काय बॅटिंग चालले अनिकेत तेरेकरच्या माध्यमातून तर समोर आता संदीप विचारे तयार असेल गोलंदाजी मार्क वरती वलीम मुकादम या एंड कडून गोलंदाजी करताना आपण मुसेफ तांबे या गोलंदाजाला पाहतोय एक ओव्हर 17 रन स्कोरबोर्ड वरती वलीम मुकादम या एंड कडून राईट हॅम ओव्हर द विकेट इथे संदीप विचारेच्या बॅट मधून देखील एक चांगला स्ट्रोक आहे केव्हा नि केवळ एक रन फक्त मिळून जाईल मुसेफने पहिला चेंडू टाकला होता रडार मध्ये होता चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र घसटण्याचं काम केलं स्कोर बोर्ड मध्ये थोडसा बदल 18 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय अनिकेत तेरेकर आलाय मागच्या ओव्हर मध्ये आक्रमक झालेला फलंदाज जो आता तुटून पडलाय अक्षरशः काय बॅटिंग केली 5 बॉल मध्ये आपण 16 रन्स वरती त्याला खेळताना पाहतोय ओव्हर द विकेट मुसेफ तांबे गोलंदाजी वली मुकादम या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसेल शरीरापासून थोडस दूर करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे अनिकेत तेरेकर हा जो फलंदाज आहे शफल होताना दिसत नाहीत बघा अनेक आपण जे फलंदाज बघतो त्या फलंदाजांना खेळताना जे टेनिस क्रिकेट असतील ते पहिल्यांदा अगदी शफल होतात त्यानंतर स्ट्रोक खेळतात इथे जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता अनिकेतच्या माध्यमातून त्यावेळेला फुल टॉस बॉल आहे अलोंग द कार्पेट केव्हा नि केवळ या ठिकाणी एकच रन मिळून जाणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण 70-70 या कंपनीचे बॉल यूज करतोय अगदी 70-70 स्पोर्ट्स लगातो 6-70-70 परंतु आपण स्पर्धा पहिले SK स्पोर्ट्सचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आज सीझन 2 इथे पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ला काटा बदलतोय संदीपला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये गतीला बीट होतोय संदीप आतापर्यंत चर्चा केली 4 चेंडू टाकलेत मुसेफ तांबेनं केवळ 2च रन्स खर्च केले ज्याच्यामध्ये 2 बिंदी बॉल आलेत पुढचा बॉल आहे कमालचा कमबॅक मुसेफ येथे समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात असेल केवळ केवळ फक्त एकच रन्स मिळणार आहे आणि स्कोर बोर्ड आता 20 या आकड्यावरती शेवटचा बॉल या ओव्हर मधील केवळ केवळ आतापर्यंत 3च रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाज आपण पाहताय तर मुसेफ तांबे शेवटचा बॉल या ओव्हर मधून टाकताना दिसेल या बॉलला आणि इथे आपण पाहायला गेलं तर बॅटचा अंदरुणी किनारा फलंदाज अनिकेत तेरेकरची पारी संपुष्टात 2 ओव्हरचा खेळ समाप्त लॉस ऑफ 1 विकेट 20 रन्स 20 रन्स युवा प्रभा दापोली
चला तिसरं षटक असेल गोलंदाजी मार्कवरती शार्दूल साधनंतही बाळासाहेब बोथरे मॅडम या एंडकडून तो गोलंदाजी ही संपूर्ण स्पर्धा एस के स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 आणि या स्पर्धेमध्ये असे रूल्स राहिलेत की संपूर्ण आपण स्पर्धेमध्ये तुम्ही एक आयकॉन खेळाडू यूज करू शकता एक आयकॉन खेळाडू तुम्ही खेळू शकता तोच हा आयकॉन आपण शार्दूल याला पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धेची स्पेशालिटी देखील अशी आहे की आपण जो आयकॉन यूज करताय खेळवताय तो आयकॉन शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं राहील केवळ या बॉलवरती एक रन्स मिळून जाईल शार्दूल बॉलिंग करेल इथे बॅट शिकाडा घेतली गेली आहे अक्षयची पारी संपुष्टात आली आहे अक्षयला बाहेर जावं लागेल विकेट नंबर 2 लॉस ऑफ 2 विकेट 21 रन्स असंत्या या इकडे
इथे सँडी फलंदाजी मार्गवरती इथे जोरदार अपील केली आहे मुसेफ तांबे, परंतु इथे काय होतं, येस ॲब्सोल्युटली बॅटची कडा आहे. फलंदाज सँडीला परतावं लागतंय. विकेट नंबर 4. सँडी बॅक टू द पवलियन. मुसेफ तांबेला मात्र ही तिसरी विकेट मिळाली आणि येणार ना पुढचा बॉल आता तो हॅट्रिकचा असू शकणार आहे. कमालची गोलंदाजी. बॅटिंगसाठी आयश पवारला आता पाठवलं जाईल. मुसेफ आता हॅट्रिक बॉल वरती आहे. हॅट्रिकचा शेडू इथे हॅट्रिक होते का पाहावं देखील लागेल. इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर एकंदरीत व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. मला हॅट्रिकचा बॉल अजून देखील इथे असणार आहे. फलंदाजाला इथे बाद केलं जात आहे का. स्पर्धेतली पहिलीच हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती नोंदवली जाईल का हे देखील बघावं लागेल. छोटासा खाड राहिलाय. वली मुकादम या एंड कडून बॉलिंग करतोय. थोडंसं चपल झालंय. जोरदार अपील केली आहे परंतु बॉलर मात्र तेवढा प्रभावित नाहीये. तो सांगतोय मात्र त्याच्या माध्यमातून अपील केली नाहीये. इथे थोडे फक्त त्या ठिकाणी आपण बघितलं एफर्ट्स दिलेत कीपरनं शार्दूल यानं. 3.3 ओव्हरपर्यंतचा चेंडू आता खेळ टाकून झालाय. स्ट्राईक वरती आयश पवार. चेंडूला सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय. जिथे खेळाडू मात्र पॉईंटचा सर्कलच्या आतमध्ये होता. केवळ 1 रन्स मिळेल. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकत असताना धाव संख्या पाहायला गेलं 27. 27 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. तुम्हाला अगदी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल कारण ज्या वेळेला तुम्ही आपल्या संघाला आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसला से वारी यह कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. म्हणजे तुम्हाला हौसला तुमचा बुलंद ठेवावा लागेल. एखादी गोष्ट अचीव करायची असेल, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि अथंग कष्ट करावे लागतील. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा क्षेत्ररक्षक आहे गल्लीच्या दिशेनं. फक्त आणि फक्त 1 रन्स मिळून जाईल. स्कोरबोर्ड मध्ये पुन्हा एकदा थोडंसं चेंजेस बदल होत असताना 28 रन्स. या ओव्हरमधील अजून देखील एक बॉल शिल्लक आहे जिथे मुसेफ तांबे या नावाची चर्चा केली. या ओव्हरमध्ये भारी पडलाय मुसेफ तांबे. पहिले षटक ज्या वेळेला मुसेफनं टाकलं होतं ते देखील अगदी काबिल तारीफ होतं. आणि आता षटक क्रमांक आपण जर पाहायला गेलं तर चौथा तो देखील वलीम मुकादम या एंडकडनं टाकतोय. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन युसुफ फकीनं कॅच पकडली. म्हणजेच काय या ओव्हरची सुरुवात युसुफ फकीनं कॅच पकडली. या ओव्हरचा अंत देखील युसुफ फकीनं कॅच पकडतानाच देखील केलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर बोर्ड 28. लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र साई देसाई सरांचं आगमन. सर तुमचं मनापासून मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आमचे मार्गदर्शक आहे साई देसाई सर यांचं आगमन देखील झालेलं. नुकतीच आपण स्पर्धा पाहिली असाल. डीसीएल पर्व 2 आपण पाहिलं. त्यांचे जे मुख्य आयोजक होते त्याच्यामध्ये साई देसाई असतील, आमचे शेखरजी आगरे असेल, बाबा पवार आहेत आणि नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून आपण नुकतं डीसीएल पर्व मागच्याच 2 आठवड्यापूर्वी पाहिलं. मोठे ऑर्गनायझेशन. शेवटचं षटक असेल गोलंदाजी मार्गवरती. अमान ऐनरकर गोलंदाजी मार्गवरती. साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंडकडून तो गोलंदाजी केली जाईल. पहिल्याच बॉलला अगदी सॉफ्ट हँडचा उपयोग. केवळ 1 रनचा थोडासा फंबल झालाय खेळाडू आणि बघता बघता त्याचा फायदा मात्र वेगानं घेत असताना 30 रन्स स्कोरबोर्डवरती. इथे आपण जर पाहायला गेलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर्सला कुठेतरी तालिब अंपायरकडे दात मागतो की हा चेंडू मात्र कदाचित व्हाईट बॉल असावा परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी.
या बॉलला चांगला स्ट्रोक असेल, ड्राईव्ह केलाय. चला या पुढची मॅच असेल दापोली 11 विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. दापोली 11 विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. दोन्ही कॅप्टन. आव्हान ऐनरकर गोलंदाजी करेल. शॉर्ट ऑफ लाईन ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. यावेळेचा बॉल मात्र अंपायरचा इशारा वाईट बॉलचा आलाय. आता मात्र तालीम सांगतील येस ॲब्सोल्युटली हा बॉल मात्र वाईट असेल. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. 33 रन्स 33 रन्स स्कोरबोर्डवरती आहेत. शेवटचे 3 बॉल असतील. या चेंडूला हवाई यात्रेवरती विनामूल्य पाठवलंय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. येस ॲब्सोल्युटली अदनान फकीनं कॅच पकडली आहे. आता युसुफ नाहीये तर अदनाननं कॅच पकडली आहे. फलंदाजाला आता परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 6. 36 33 लॉस ऑफ 6 विकेट्स. रुपेश बॅटिंग मार्क वरती क्रमांक 8 वरती. रुपेशला आपण पाहतोय. रुपेश यांना आपण पाहताय. फ्रंट फूटचा वापर केलाय. चांगला ऑनला ड्राईव्ह केलाय. 1 रन्स मात्र मिळतोय. धावचीतची संधी आहे आणि तिथे विकेटचा खतरा. फलंदाज धावचीत आणि तो विकेट नंबर 7 7व्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज धावचीत होत असताना संतोष मात्र अगदी माघारी परतताना दिसतील. स्वप्नील क्रमांक 9 वरती स्वप्नीलला पाठवलं गेलंय. लेफ्ट हँडेड बॅटर. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू हँडल करण्यासाठी रुपेश अजून देखील आहे. आपला फुल टॉस बॉल असेल केवळ 1 रन्स वेगानं कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक डिप विकेटचा वेगानं जोपर्यंत चेंडूला पकडेल आणि इथे मात्र धावचीत झालाय खेळाडू. षटक क्रमांक 5 व देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड आपण बघताय. 35 झालेला आहे. टार्गेट मात्र 30 बॉल मध्ये 36 धावांचा असेल. 30 चेंडू आणि 36 धावांचा आता पाठलाग करावा लागतोय. 30 मध्ये 36 रन्स पाहिजेत. बॅटिंग करणाऱ्या टीम जॉनी बॉईज या टीमला अगदी सुपर परफॉर्मन्स सादर केला. पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह. त्याच्यानंतर उर्वरित 4 षटकं अगदी किफायतशीर आपण पाहिली जॉनी बॉईज या टीम कडून. सैफ पठाण सर यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य राहीलच. त्याचबरोबर तुफैल अहमद ऐनरकर हा जो खेळाडू आहे ॲब्सोल्युटली मेंटरच्या भूमिकेमध्ये दिसू शकेल. तर तुफैल अहमद ऐनरकर यांना देखील आपण पाहतोय. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे. चला थोडीशी विश्रांती घेऊयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल करू. ऐका एक नवीन आवाज सर्वेश पटेकर यांचा. यापुढची मॅच दापोली 11 विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. जालगाव चॅलेंजर्स आणि दापोली 11 चे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. आपण टॉस करतोय.
जालगाव चॅलेंजर्स दापोली 11 आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. जॉली बॉईज चला ओपनिंग बॅटर पाठवून द्या. ऑफिशियल मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. जालगाव चॅलेंजर्स चला आपण लगेच. चला इथे लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपण चालू असलेला सामना पाहतोय जॉली बॉयज आणि युवा प्रभात या दोन संघांमध्ये. या स्पर्धेमध्ये अर्थातच SK चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरे या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील दुसरा सामना पाहतोय. इथे दुसऱ्या इनिंग लगेच सुरुवात होईल. नवीन बॅटर्स आपण पाहतोय युवा जॉली बॉयज संघाकडून शार्दूल आणि युसुफ. दोन बॅटर्स नक्कीच दोन सलामीचे वीर आपण मैदानामध्ये पाहतोय जॉली बॉयज या संघासाठी. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयेश. जालगाव चॅलेंजर्स आणि दापोली 11 बोथ कॅप्टन्सना विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन टॉस उडवून घ्यायचा आहे. जालगाव चॅलेंजर्स आणि दापोली 11 बोथ कॅप्टन्स चला आपण या आणि टॉस उडवून घ्यायचा आहे लगेचच. स्ट्रायकर एंडला बॅटर असेल शार्दूल. नक्कीच या नावाची चर्चा आपण क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने करत राहिलोय. महाराष्ट्राच्या अगदी टेनिस क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वातील अगदी एक मोठं नाव आपण पाहतोय शार्दूल मैदानामध्ये दाखल झालाय. सामना करेल आयेशाच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू फेकला गेलाय आणि बिग मॅन आउट. पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू. शार्दूल बॅक टू द पॅव्हिलियन. आयेशाने नक्कीच गोलंदाजीमध्ये चकमा दिलाय. स्लोवर डिलिव्हरी टाकली होती. पूर्णपणे बीट झाला शार्दूल. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला पॉइंटच्या हातामध्ये. शार्दूल बिग विकेट. बिग मॅन बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय जॉली बॉयज हा संघ. आतापर्यंत जर विचार केला पहिला चेंडू फेकला गेला होता आयेशाच्या माध्यमातून आणि मोठी विकेट अर्थातच शार्दूल बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या संघासाठी पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिला आयेशाने. गोलंदाजीचा जर विचार केला स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. चेंज ऑफ फेस काहीसं आपल्याला पाहायला भेटलं होतं आणि विकेट घेऊन दिली आपल्या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय शोएब बरमारे.
की शोएब बरमारे हे नाव एक मोठं नाव असेल. एस के चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिलं या गेल्या पर्वामध्ये असा हा एकमेव फलंदाज होता ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी लगावली होती. अर्थातच 50 धावसंख्येचा एक विक्रम सेट केला होता आणि आल्या आल्या एक स्विच हिट मारली. चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावाने स्वतःचं व संघाचं इथे खातं ओपन होत आहे. चांगल्या प्रकारचा स्ट्रोक आपण पाहिला होता. शोएब बरमारे एक मोठं नाव आपण पाहिलं. या नावाची चर्चा केली तर एस के चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिलेमध्ये हा अर्धशतक झळकवणारा एकमेव खेळाडू होता त्या पर्वामध्ये. आता देखील या पर्वामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये चांगली सुरुवात झाली. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला ट्रॅव्हल करवलंय लॉंग ऑनच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक अर्थातच अनिकेत तेरेकर चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती पहिल्या इनिंगमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावताना या चेंडूवरती जर विकेट आला आयेशाच्या गोलंदाजीवरती तर तुफेलजी यांच्याकडून 100चं कॅच प्राइज ऑन झालंय. यावेळी चेंडू हवेत आहे. विकेट येईल का? नाही. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतोय. अनिकेत तेरेकर नक्कीच थोड्या वेळासाठी इंटरेस्टेड होता मात्र वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक रोटेशन सातत्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतंय. तसेच या स्पर्धेमध्ये आमचे मार्गदर्शक गुड्डूजी ऐनरकर साहेब यांचं आगमन होत आहे आणि चांगला फटका खेळला येते. अर्थातच जर विचार केला शोएब बरमारे या फलंदाजीची आपण चर्चा केली तर एक नामवंत असा खेळाडू आहे. या दरम्यान गुड्डूजी ऐनरकर या सरांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा या संपूर्ण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. इथे नक्कीच विचार केला मागच्या चेंडूचा जर स्वीप पद्धतीने चेंडू फाईन लेगच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन प्रॉपर नव्हतं झालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिली. 2 धावा धावून काढल्यात. यावेळी लोवर फुल टॉस चेंडू गॅपमध्ये आहे. शोएब बरमुरे ऑन द फायर. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतो 4 धावांसाठी. चला जालगाव चॅलेंजर्स आणि दापोली 11 बोथ कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन टॉस उडवून घ्यायचा आहे. हा सामना लगेचच संपल्यानंतर तुमच्या सामन्याला देखील सुरुवात होईल. जालगाव चॅलेंजर्स आणि दापोली 11 बोथ कॅप्टन्स चला कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. इथे षटक क्रमांक 2 अर्थातच इथे समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते जॉली बॉयज ए या संघाची 12 या आकड्यावरती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 लॉस ऑफ 1 विकेट. अर्थातच मोठी विकेट शार्दूल याची देखील प्राप्त केली होती. पहिल्या चेंडूवरती ती विकेट आली होती. त्याच्यानंतर शोएब याने चांगली फलंदाजी केली. इथे युसुफ असेल ऑन द स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन चांगल्या प्रकारचं झालं नव्हतं. बॅटची एज लागली होती. 1 धावून काढली. अशा रीतीने स्ट्राईक रोटेशन केलं गेलंय. शोएब असेल ऑन द स्ट्राईक. मागच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती शोएब याने. दुसरं षटक असेल पॉवर प्ले षटक असेल. यावेळी देखील चेंडू खेळलाय. थोडंसं मिसफील्ड झालाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. नक्कीच एक बार निकली तो निकल गई. सुपर फास्ट आउटफील्ड आहे 4 धावांसाठी.
शोएब नक्कीच एक मोठं नाव असेल. मागच्या पर्वामध्ये ज्या प्रकारचं प्रदर्शन केलं गेलं होतं त्याच प्रकारचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये देखील, या अर्थातच दुसऱ्या पर्वामध्ये देखील करण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे इरादे स्पष्ट केलेत. काय फटकेबाजी पाहतोय. यावेळी देखील चेंडूला खेळलं गेले, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स इन टू द फॅन्स, 4 धावांसाठी शोएब याच्या बॅटमधून लगातार दुसरा चौकार. दापोली 11च्या कॅप्टन्सना विनंती असेल, आपण टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. इथे जालगाव चॅलेंजर्सचा कॅप्टन आलेले आहेत. आपल्याला विनंती असेल दापोली 11 टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. हे नक्कीच इथे जर विचार केला, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय. रुपेश, ज्या प्रकारची फटकेबाजी केली गेली होती शोएब याच्या माध्यमातून कुठेतरी प्रेशरमध्ये टाकलं गेलंय रुपेशाला. दुसरं षटक असेल, अर्थातच पॉवर प्लेचं षटक. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने एका धावेसाठी. शोएब काय फटकेबाजी करतोय. नक्कीच आदरणीय अमितजी जाधव साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या सामन्याचा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर येतो युसुफ. चेंडू हवेत आहे, फिल्डर इंटरेस्टेड आहे, आयेशाच्या हातामध्ये चेंडू पूर्णविराम घेतोय. युसुफ बॅक टू द पेव्हिलियन. रुपेश आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणखीन एक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतो. युसुफ बॅक टू द पेव्हिलियन. तेवीस. तर नवीन बॅटर आपण पाहू शकाल, अय्याज ऐनरकर, मॅन फ्रॉम मुरुड. एक मोठं नाव. आत्ताच मागच्या 2 आठवड्यापूर्वी एक स्पर्धा पार पडली होती, दापोली चॅम्पियन्स लीग. त्या स्पर्धेमध्ये प्रभावशाली फलंदाजी करणारा फलंदाज अय्याज ऐनरकर. तसेच फजल सरजी शिरगावकर या सरांचं इथे आगमन होतं आहे. सर्वांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. फजलजी शिरगावकर सर, आपल्याला विनंती असेल आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच FS क्रिएशनचे मालक देखील आहेत ते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला जालगाव चॅलेंजर्स कॅप्टन, आपण या लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण टॉस सोडून घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला सामना पाहायला भेटेल. दापोली 11 आणि जालगाव चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये एक बिग बॅटल असेल. 18 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी जॉली बॉयज या संघाला. नक्कीच या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती त्या प्रकारच्या फलंदाजीवरती काम केलं गेलं नव्हतं. लगातार अंतरावरती जर विचार केला आपण, विकेट्स आपल्याला पाहायला भेटल्या. युवा प्रभात दापोली या संघाच्या 36 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. अर्थातच जी 2 षटकं होती, पॉवर प्लेची षटकं होती, त्या 2 षटकांमध्ये फलंदाजी सारीशी झाली नव्हती आणि लगातार अंतरावरती विकेट्स. आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल. 18 मध्ये 12 धावा डिफेंड कराव्या लागतील. चला सामन्याचा टॉस सोडून घ्यायचा आहे. या सामन्याचं नक्कीच दापोली
इलेव्हन वर्सेस जालगाव चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल असेल. हॅलो हॅलो. नक्कीच हा सामना इथे जिंकलाय जॉली बॉयज या संघाने. एक कन्व्हिन्सिंग विन, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. पहिला विजय या स्पर्धेमधील नक्कीच प्राप्त केला आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल, तो म्हणजे जालगाव चॅलेंजर्स वर्सेस दापोली 11. या दोन संघांमध्ये बिग बॅटल असेल. दापोली 11 संघाने टॉस जिंकलाय, आपला आपण डिसिजन कळवायचा आहे. त्याच्यानंतर लगेचच हा सामना देखील इथे खेळवला जाईल.